नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, पोषण ट्रॅकरमध्ये नवीन अपडेट करण्यात आलेलं आहे आणि त्या अपडेटनुसार अंगणवाडी सेविका ताईंचं मदतनीस ताईंची याच्यामध्ये भरपूर कामे कमी होणार आहेत। हे अपडेट आपल्यासाठी चांगलं असणार आहे, कारण की याच्यामध्ये महत्त्वाचा ऑप्शन हा रद्द करण्यात आलेला आहे। तो ऑप्शन का रद्द करण्यात आला, कशा पद्धतीने रद्द करण्यात आला आणि तो ऑप्शन कोणता, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, सर्वांनी सर्वात प्रथम पोषण ट्रॅकरचं जे नवीन व्हर्जन आले ते अपडेट करून घ्यायचं। मी अपडेट करून घेतलं। आता ओपन या बटनावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसत आहे की काय नवीन अपडेट आलेलं आहे। तर आपण ते नवीन अपडेट काय आहे हे थोडक्यात जाणून घ्या। बघा, एकूण 4 महत्त्वपूर्ण नवीन अपडेट पोषण ट्रॅकरच्या ॲपमध्ये करण्यात आलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचं हे अपडेट असणार आहे। जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा। तुम्ही याचं वर्जन पाहू शकताय, 25.2.4 हे नवीन वर्जन आलेले आणि आजच आलेलं आहे। 11 मार्च रोजी हे अपडेट आलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचं अपडेट असणार आहे। बघा, याच्यामध्ये 4 नवीन बदल कोणते करण्यात आले। 1 नंबरचं तुम्ही पाहू शकताय, प्रोफाईल पेज अपडेट विथ इम्प्रूव्ह लेआउट, म्हणजे प्रोफाईल जी होती लाभार्थ्यांची ती प्रोफाईल नवीन लेआउटनुसार अपडेट करण्यात आले आहे। ते देखील आपण पोषण ट्रॅकर ओपन करून पाहणार आहोत। 2 नंबरचा ऑप्शन बघा, फोटो रिकॅप्चर अलाउड वन्स एव्हरी 15 डेज, हा देखील महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे। तो देखील आपण पोषण ट्रॅकर ओपन करून पाहणार आहोत। पुढचा महत्त्वाचा बदल बघा, ECC लर्निंग ॲडेड इन वॉच अँड लर्न सेक्शन, म्हणजे ECC मध्ये अगोदर जे व्हिडिओ दिसत नव्हते ते व्हिडिओ आता दिसणार आहेत। 4 नंबरचा ऑप्शन बघा, परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट अँड ॲप ऑप्टिमायझेशन। तर बघा, हे 4 महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले। ते बदल कशा पद्धतीने असणार हे आपण पोषण ट्रॅकर ओपन करून पाहूया। तर बघा, ओपन या बटनावरती क्लिक करायचं। ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने पेज ओपन होतं आहे। अंगणवाडी वर्करवर क्लिक करून घ्यायचं। लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं। तुम्ही याचं वर्जन इथं पाहू शकता। बघा, 25.2.4 वर्जन आहे। आपला युजर नेम आणि पासवर्ड टाकून साइन इन या बटनावरती क्लिक करून घ्यायचं। तर बघा, साइन इन केल्यानंतर अशा पद्धतीने पेज आपल्यासमोर ओपन झालेलं आहे। आपण ते 4 महत्त्वपूर्ण बदल कोणते झाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा, बेनिफिशरी या बटनावरती क्लिक करून आपण महत्त्वपूर्ण बदल पाहणार आहोत। बघा, प्रोफाईल अपडेट करण्यात आले, ती प्रोफाईलची लेआउट, म्हणजे प्रोफाईलची लेआउट कशा पद्धतीने अपडेट करण्यात आली हे आपण जाणून घेऊया। तर बघा, मी गरोदर महिलांच्या याच्यावरती क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर बघा, आपण एका महिलेच्या याच्यावरती क्लिक करून पाहूया की लाभार्थ्यांची प्रोफाईल कशा पद्धतीने अपडेट करण्यात आली। तर बघा, महत्त्वपूर्णच हा अपडेट आहे। बघा, कशा पद्धतीने लाभार्थ्यांची प्रोफाईल इथं अपडेट करण्यात आलेली आहे। इथं तुम्ही इथं पाहू शकता, इथं महिलांचे फोटो, जो काही त्यांचा फोटो आपण फेस कॅप्चर करताना जो काही त्यांचा फोटो आपण इथे केलेला आहे तो फोटो इथं आलेला आहे। मी हे नवीनच नाव भरलं आहे, त्यामुळे इथं रिकॅप्चर फेस आलेलं नाही। इथं रिकॅप्चर म्हणजे प्रत्येक 15 दिवसाला आपण यांचं फेस बदलू शकतो। हे 2 महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत। एकतर बघा, प्रोफाईलची जी लेआउट आहे ती किती सुंदर आणि छान बनवण्यात आलेली आहे आणि स्मूथ, पूर्ण ॲप आता स्मूथ करण्यात आलेलं आहे। तर बघा, हे महत्त्वपूर्ण 2 बदल करण्यात आले। एक म्हणजे की फोटो रिकॅप्चर हे 15 दिवसातून एकदा करता येणार आणि दुसरा की प्रोफाईलची लेआउट बदलण्यात आली। आता तिसरा महत्त्वपूर्ण बदल काय आला तो जाणून घ्या। तर आपण बॅकवरती क्लिक करणार आणि आपण सरळ आता डेली ट्रॅकिंगवर जाणार, कारण की डेली ट्रॅकिंगवर हा तिसरा बदल करण्यात आलेला आहे। तर इथंच बघा, महत्त्वपूर्ण हा बदल करण्यात आला आहे। अगोदर आपल्याला अंगणवाडी ओपन करावी लागायची, नंतर अटेंडन्स भरावी लागायची, THR भरावी लागायचं, ॲक्टिव्हिटी आणि ECC लर्निंग, आणि इथं एक ऑप्शन अजून एक होता, तो फोटो कॅप्चर करायचा। तो फोटो कॅप्चर करायचा ऑप्शन हा रिमूव्ह करण्यात आलेला आहे। हीच आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे ताईंनो, फोटो कॅप्चर करायचा ऑप्शन हा रिमूव्ह करण्यात आलेला आहे। खूपच महत्त्वाचं हे अपडेट आहे। बघा, याच्या अगोदर आपल्याला अंगणवाडी ओपन करून मुलांचा फोटो काढायचा, नंतर अटेंडन्स भरायची, नंतर THR भरायचा आणि नंतर हे करायचं, ॲक्टिव्हिटी भरून ECCचं करायचं। तर बघा, आता इथं महत्त्वपूर्ण हा बदल करण्यात आलेला आहे। इथं जी आपली बघा कॅप्चर फोटो, मुलांचा जो फोटो दररोज आपल्याला काढायचा होता, तो फोटो काढल्याशिवाय आपल्याला अटेंडन्स भरता येत नव्हतं, HCM भरता येत नव्हतं। तर आता तो ऑप्शन हा काढून टाकण्यात आला आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा अपडेट आलेला आहे। याच्या अगोदर आपण 6 म्हणजे आपल्याला दररोज ही 6 कामे करावी लागायची, अंगणवाडी ओपन करणे,
फोटो काढणे, अटेंडन्स भरणे, THR HCM भरणे, परंतु आता तो ऑप्शन आता इथं ॲक्टिव्हिटी घेणे, ECC लर्निंग घेणे, 6 कामे होती त्याच्यातील एक काम कमी करण्यात आले, तो म्हणजे की फोटो कॅप्चर जो करायचा होता तो फोटो कॅप्चरचा ऑप्शन आता इथं म्हणजे इथून काढून टाकण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये काही नवीन अपडेट आहे किंवा ते पुन्हा येणार आहे याच्याबद्दल काही माहिती नाही, परंतु या व्हर्जनमध्ये तर हा ऑप्शन काढून टाकण्यात आले. पुढचा ऑप्शन बघा, ECC लर्निंगमध्ये सुधारणा करण्यात आली, म्हणजे ECC लर्निंगवरती आपण क्लिक करून पाहूया. तर बघा ECC लर्निंगमध्ये सुधारणा करण्यात आली. नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून अशा पद्धतीने ECC लर्निंग हे भरून घ्यायचं आहे. दररोज 2 ECC लर्निंग भरून घ्यायचे. तसेच बघा याच्यामध्ये आपण पाहू शकतो की महत्त्वाचं हे अपडेट आहे, फोटो कॅप्चर करण्याचा महत्त्वपूर्ण हा बदल करण्यात आलेला आहे. ECC मध्ये देखील बदल करण्यात आले. तसेच जे आपले गरोदर स्तनदा माता आहेत यांच्यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण हा बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे जी प्रोफाईल होती ती प्रोफाईल अपडेट करण्यात आली आणि बेनिफिशरीवर क्लिक करून मी तुम्हाला दुसरी गरोदर माता दाखवते कशा पद्धतीने आपल्याला त्यांचं फेस रिकॅप्चर, बघा फेस रिकॅप्चर करण्याचा ऑप्शन इथं आलेला आहे. कारण की जर 15 दिवसाला आपण त्या महिलांचं संबंधित महिलांचं फेस रिकॅप्चर करू शकतो. हे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि माहिती आहे ताईंनो. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. महत्त्वपूर्ण हे अपडेट आलेलं आहे. सर्वांनी आपल्या पोषण ट्रॅकर ॲपला हे पोषण ट्रॅकर ॲप हे अपडेट करून घ्या आणि व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा.